लाटा बघा, लाटा कडे एकदम लाटा. उठवलं बघ आता, असं उठवलंय आता, असाच खेचत 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 कडेला आणतील. म्हणजे बघा त्याच्या मध्ये मध्ये बोईस आहेत, डायरेक्ट पलटी, टांगा पलटी करतात बघा. साईज बघताय, सल्पा आहे, रावस पण गावला या ना बिचू. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या चॅनलमध्ये एका तुफान व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे मंडळी. तर आज आपण आलो मुरुड नांदगाव इथं आणि तिथं असणार आहे पेऱ्याची व्हिडिओ. पेरा ओढतात, तिथले कोळीवाड्यातली मुलं आहेत ते पेरा ओढतात आणि त्यांची जे पावसाळ्यामध्ये जे पावसाला चालू होतं, लाटा चालू होतं, वारा चालू होतं, तेव्हा किनाऱ्यावर हीच मासेमारी त्यांच्याकडे केली जातं आणि तीच मासेमारी तुम्हाला दाखवणार आहे. काय भेटेल नाही भेटेल ती पुढची गोष्ट, पण तिथं येऊन ती मासेमारी बघणं, मासेमारी दाखवणं, त्याची पद्धत बघणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. तर चला आता आपण आलोत बघताय समुद्रावर आणि त्यांच्या सोबत मंडळी समुद्र बघताय कसा खवळला आहे. कारण आता नॉर्मली या दिवसांचा विचार केलाच नाही, या दिवशी मासेमारी आपला पूर्ण समुद्र खवळलेला असते, त्याच्यामुळे मासेमारी बंद असतं आणि पूर्ण बंद मासेमारीमध्ये अशी किनाऱ्यावरची मासेमारी केली जाते. कारण शेवटी पोट आहे, पोट भरला पाहिजे. फुल लोकांचं जर पोट नाही भरला तर करायचं काय, 2 महिने उपवास तर नाही राहू शकत. त्याच्यामुळे ही किनाऱ्यावरची म्हणजे आपल्या जे समुद्रलगतची गावं आहेत ती किनाऱ्यावरची मासेमार करत असतात आणि याच वेळी करत असतात. आणि याच वेळी इथं या लाटांवर, या पेरीवर ते मासे, बोईस, मोठे मोठे बोईस आणि मावरा तो असा भेटत असतो. तर चला आता करतोय आपण पेराला सुरुवात. म्हणजे आपली मंडळी सगळी असणार आहे. पेरा खेचायला बाईंनी सुरुवात केली आहे. आता पेरा सोडतायत पहिला आणि आपली नांदगाव कोळीवाड्यातली सगळी पोरं आहेत बघताय. सोडूच 3 जण इकडे राहिलेत, बाकीचे सगळे सोडत सोडत गेलेत ते साईडला. पूर्ण पेरा सोडत जातील पुढं बघा. काय रे कोळीवाड्यांचं का, कोळीवाड्यांची पोरं आहेत. यो गेल्या वर्षी यो होता ना, तू होतास ना गेल्या वर्षी. हा तो एक होता कंची. काय बोलता, मस्त आज भाज्या येणार. तर चला बघताय आपली 3 जण मित्र गेले तिकडे पेरा घेऊन आणि बाकी 4 जण येतात ना. आपण इथून असा खेचत 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 साईडला नेणार आहोत. लाटा बघा, लाटा कडे एकदम लाटा. मौसम एकदम असा डेंजर झाला आहे, कारण काहीच सांगू शकत नाही. आपली मंडळी ते राकेश वगैरे सगळं तिकडे साईडला उभं आहेत, आपण यांच्यासोबत पेरा खेचायला आलोत. फक्त त्यांनी तिकडे घेऊन गेलं आणि आता तो पूर्ण पेरा सोडलाय आणि आता खेचत 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 नेतील कडला. जे येईल ते येईल. कारण कसं असतं माहिती आहे का, रोजच आपल्याला भेटतं, सगळ्या गोष्टी भेटत असं कधीच नसतं. की मेहनत करणं आपलं काम असतं. भरपूर पाणी येतं याच्यावर, म्हणजे मोबाईलवर बघतोय. आपला पूर्ण पेरा खेचत खेचत त्यांनी कडला आणलाय आणि या पेऱ्यावर एवढं प्रेशर असतं ना, जेव्हा लाट रिटर्न जातं ना, रिटर्न लाट, तेव्हा एवढं जोर येतं त्यांच्या पेऱ्यावर. डेंजर, एकदम डेंजर जोर येतं. काय असणार नसणार ते महत्वाचं नसतं मित्रांनो. मित्रांनो मेहनत करतात ना बोरत, ते जास्त महत्वाचं असतं. बघा कशी ताकद. राकेश कोण लागते वाटतं, राकेश कोण लागला पेरावर. लाट जशी येईल तशी लाटावरती बरोबर खेचत खेचत आणतात. जण मध्ये गेलेत सपोर्टसाठी, कारण सपोर्ट पाहिजे असतं पेरा खेचताना. कारण पिशव्या वगैरे जाम अडकतात. आली बीचवर बघताय तुम्ही, आता असा उसान झाला का बीचवर सगळे पिशव्या आलेले असतात. जेव्हा पाणी जातंय ना खाली, तेव्हा
जाम प्रेशर येते, जाम ताण पडते पेऱ्यावर. पेऱ्याच्या आतमध्ये ज्या मग येईल ते येईल असं असतं. बघा आता कचरा किती येईल ते बघा. इथं एक बोट दिसतंय इथं. इथं बोट दिसते आपल्याला. खेचत आणला लागला पेरा. एवढा पेरा खेचत आणल्यानंतर पण ते पेऱ्यामध्ये काय आहे तर बघा, नुसत्या पिशव्या दिसतात, 1-2 बोलटा दिसतात. इथं एक बोल्ट आहे, ते साईडला 1-2 धावताना दिसतात बोलटा. ते बघा चाललाय बघ. आणि येतात दुसरं काय येतं तर कोलबी. दर हे बघ याने भाईने बघ टी शर्ट मध्ये घेतलंय काय रे, टी शर्ट मध्येच. मावर बाहेरच्या बाहेर. हे बघ कोलबी बघ. हे बघा कोलबी बघताय, कोलबी बोई हा सगळा येतं. साईज बघताय कोलबीची कसली आहे. बघा बाई इकडं दिसलो बाईला तर भेटायला आला. त्यांचा बाई तू गाडीवाड्यातला. चला आमची पोरं इथं मस्त पेरा ओढतात. पेरा जुनता ना आता, एवढा पेरा खाली ओढून घेतल्यानंतर आता परत तो सगळा जुनायला लागतं. यो भाई काय करता मग, मारायचे आहे. चला बघा मस्त एकदम तयारी बघता, एकदम कडक आहे. पेरा वगैरे घेऊन सगळेजण, आणि असं पेरं घेऊन ना बघतात ते का म्हणजे मच्छी काय दिसतंय नाही दिसतंय. तर ये साईडला फेणी तयार झालेली आहे बोलताय, ते फेणी बोलतात. म्हणजे तो फेस तयार होता ना त्याला फेणी बोलतात. तर तयार झालेले आहे बोलताय. तर बघू आता, चला आपण जाऊ समुद्राला त्यांच्या सोबतच. बघताय मंडळी मस्त पूर्ण त्या साईडला तिकडं आपली काही माणसं आहेत, त्यांनी आपला पेरा खेचत गेलं आणि कोलबी उडते पेऱ्यावर. आपले 4 जण आहेत, ते पेरा घेतलं तिकडं, आणि बाकीचं 3 जण इथं. म्हणजे आता ते खेचत चाललं. समोर थोडीशी पेर तयार झालेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मच्छी नेहमी असतंच. तर बघू आता, ही जी पद्धत आहे ना, अशी पद्धत म्हणजे तुम्हाला किनाऱ्यावरच बघायला भेटेल. आणि याच वेळी, कारण यावेळी हे सगळे मच्छीमार आहेत, आणि या मच्छीमारांच्या जेव्हा बोटी बंद असतात तेव्हा हे अशी किनाऱ्यावरची मग मासेमारी करतात. बघताय किती जोर येत असेल त्यांच्या हातावर, म्हणजे कारण जेव्हा लाट अशी रिटर्न जाते खाली तेव्हा एक वेगळाच डेंजरस काम आहे, एकदम डेंजरस काम आहे. जवळजवळ 7 जण आहेत, 7 जण. त्याच्या हातावर जोर आला म्हणून त्याला घेतला बोलला पेरा. आता आपण जिथं जातो ना पेऱ्याला, म्हणजे आपण जातो वावरी वराला भालावर, तिथं मच्छी राहत असतं, पण ती चिखलावर केली जातं आणि ते आपण वर्षभर करतो. पण ही जी मासेमारी आहे जेव्हा यांच्या बोटी बंद असतात ना तेव्हाच या महिन्यातच ती मासेमारी केली जाते, म्हणजे नारळी पौर्णिमेच्या अगोदर. बघा कशी मेहनत आहे, थोडी लोकांची मेहनत आहे मित्रांनो. आपण नॉर्मली भाव करत असतो ना मच्छीचे, तेव्हा ही मेहनत तुम्ही बघत जा. तुम्ही मॉलमध्ये जाता, मॉलमध्ये कधी भाव करता का? जे किमतीला जी वस्तू असेल ती घेऊन येता, तिथं आपला भाव नाही होत. मग इथंच का त्याची मेहनत पण बघायचं, त्यांच्याकडे बघा जर व्यवस्थित काय असणार आहे, काय मेहनत असणार आहे. म्हणून या व्हिडिओ आम्ही कसे दाखवतो, तुम्हाला मच्छी पण दाखवतो, पण त्याची मेहनत पण बघत जा. मच्छी येते असं नाही का मच्छी भेटत नाही, मच्छी भेटते, पण मेहनत किती असते, त्याला खर्च किती असतो, पेरा बनवायला किती टाईम लागतं, काय मेहनत लागतं, हे सगळ्या गोष्टी असतात. बघा हळू कडला
लाटेवर खेचत 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 आणलाय. बघताय आता पूर्ण आपला पेरा खेचत खेचत कडला आलाय. बघताय पूर्ण त्याही पेरा खेचत खेचत कडला आणलाय. आणि नॉर्मल उचलून धरतात, कारण मग एखादा मोठा पिलसा बोईस वगैरे असला तर तो उडून जाण्याचा प्रयत्न करतं, त्याच्यासाठी मग उचलून धरतात. ते एक वर्ण फरा. जो लाट मागं जाते ना तो अक्षरशः त्यांना ओढत नाही ते लाट. उठवला बघ आता, असा उठवलाय. आता असाच खेचत 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 कडला आणतील. मग जे काय असेल ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोय. मौसम बघताय कसा तयार होते, म्हणजे पावसाचा एकदम डेंजरस असा मौसम. चला बघूया आपण काय आता येते या पेऱ्यामध्ये. इथं बोईस वगैरे काहीतरी समजतंय. कचरा बघताय बीचवर, भयानक कचरा. असा वाटते मावरा सोडून आम्ही पिशव्या करायला आलो बीचवरच्या. बीचची साफसफाई करायला आले का प्रकार झाला. बघा त्याच्या मध्ये मध्ये बोईसात डायरेक्ट पलटी, टांगा पलटी करतात बघा. कोलबी कचरा बघताय का रे? कचरा बीच साफ करायला वगैरे आहे. बोईस आहे बघ तो, बघ बोईस आहे मस्त. आणि भाईने धरून आणला बोईस, आपल्याच भाईने आणलाय. प्रत्येक जण त्यांची काढत आलाय. बोईस काल बोलतो लय मोठं मारलं, लय मोठा. आपल्या बोटीवर जावाचं आहे, मग नेशील ना? 100%. ते बघ कशी बोटा सगळी कशी जमून आणली. काय रा दमलास? पेर निघला. कोलबी असते कचऱ्यामध्ये, कोलबी असते. बाबा चिवणाने शिंगाला येतो. शिंगाली जेवणाची मच्छी आली असते, पण थोडीफार जेवणाची मच्छी आली. कोलबी आणि हे बोईस मासा. कोलबी आहे. शिंगाला काट मोर त्यांचं बघ काय धंदा झालं. मग हे दोघांचं हे तो काहीतरी यांचं जास्त हे पिश तो आकाशही धरते बघ. हे बघ कसे धरते बघ. हे बघ जेला देला वाटत. जेला फसवला दोघांना. ससा तो पेरा परत पलटी, कारण पलटीच मारायला लागत. तो कचरा आपोआप निघतं. पेरा मस्त बनवलेला, एकदम जबरदस्त बनवला पेरा. चला मंडळी दाखवतो तुम्हाला यांना मावरा किती भेटलाय बघा. हे बघ कसा टी शर्ट आणलाय बघ. जरा दाखव जरा मावरा आपल्याला. देखो जी बघू आपण मावरा कधी भेटलाय. कोलंबी आहे. बघताय कोल मोठं मोठं बघ. साईज बघताय. सल्पा आहे. बोईट आहे. सल्पी आहे.
बर्ड आहे सेल्फी आहे बघ. बारीक कवला आपण नाही रावस पण गावला या ना बीचवर. कोलंबी आहे बघा मस्त. करकंडा नाही नाही काय काय शिंगाला बघा तू. टंबुकाची मुली दिसली. ती येईल तशीच येईल ती. तर बघा म्हणजे नुसतं मच्छीमारी नसतं तर थोडाफार मजा पण त्याच्यामध्ये असतं. मस्त पूर्ण पेरा झुनला ते. आता चाललं ते घरी व्यवस्थित. अगर धंदा उद्यासाठी आज व्यवस्थित नेला पाहिजे. घ्या असं पेरा धर. तर चला भावांनो भेटू परत. तर चला मंडळी बघितली पेऱ्याची व्हिडिओ. मेहनत खूप आहे म्हणजे आपलं असं वाटतं बघताना असं वाटतं की एकदम काय इझी चाललंय ना म्हणजे खेचताना वरताना मावळं असं नसतं ते. त्याला खूप मेहनत आहे कारण तो तेवढा खेचत आणायचा तेवढा वजन करंट येतं म्हणजे ते जवळ हातावर जोर येतं एवढा बॅग मी घेतलेला एक दोन वेळा मला माहिती आहे जाम डेंजर येतं हातावर जोर. तर अशी होती पेऱ्याची व्हिडिओ. स्पेशल मुरुडला इकडं राकेशकडं मी त्याच्यासाठी 2-3 व्हिडिओसाठी येतं. दरवर्षी येतं. यंदा दुसरी वेळ झाली. आज शेवटी फायनली पेरा भेटला. चला राकेश आहे. राकेशने सध्या काय धूम माचवली एकदम याच्यामध्ये. कॅम्पिंगमध्ये नुसतं खेकड्यांची झोर घातली. चला व्हिडिओमध्ये कंट्रोल. व्हिडिओ बघत नसेल पुन्हा बघा. त्याच्यात आपल्याबरोबर शेअर करा. आवडलं असतं लाईक